जुन्नर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने जुन्नर तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद निवडणूक विभाग व 16 पंचायत समिती निर्वाचक गणांची निवडणूक ही दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 या वेळेमध्ये त्याची मतदान होणार आहे। या मतदानासाठी जुन्नर तालुक्यामध्ये 3,07,260 मतदार असून या मतदानासाठी एकूण 366 मतदान केंद्र त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहेत। या सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडणार आहे। या मतदानाकरिताची जी काही जाहीर प्रचाराची वेळ आहे ती आज संध्याकाळी 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी असणार आहे। या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एकूण 406 मतदान केंद्र पथक त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। या मतदानाची जी काही मतमोजणी आहे हे दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट चे यात्री निवास या ठिकाणी होणार आहे। मतमोजणीसाठी एकूण त्या ठिकाणी मशीन करता 32 टेबलचे त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि टपाली मतपत्रिकेसाठी स्वतंत्र 8 टेबल त्या ठिकाणी राहणार आहे। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरिता व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता तसेच या सर्व प्रक्रियेमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने सर्व पोलीस विभागांच्या ठिकाणी सूचना करण्यात आलेल्या आहेत। तसेच माझी सर्व उमेदवारांना या ठिकाणी सूचना राहील, आव्हान राहील की आपण निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे सर्व आचारसंहिता अनुषंगाने जे काही नियम आहेत त्याचे सर्वांनी पालन करावं व प्रशासनास ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती शांततेत पार पाडण्यासाठी आपण त्या ठिकाणी सहकार्य करावं। तसेच येणाऱ्या मतदानासाठी सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त टक्केवारीने त्या ठिकाणी मतदान करून येणाऱ्याच्या मतदानामध्ये जे आहे ते आपण सहभाग नोंदवावा असे या ठिकाणी मी आवाहन करत आहे। धन्यवाद। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।